आनंद
गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया आनंदले मन प्रेमे पाझरते लोचन मग गोविंद ते काया भेद नाही देवातया तुका म्हणे आडी तुका म्हणे आडी जीवे नुरे जीवे गडी मग गोविंद ते काया भेद नाही देवातया पांडुरंगा करू दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्यता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरति प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ते भजे ज्ञानदेवं झालो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया प्रस्तुत प्रसंगी संप्राप्त स्थळी नाम संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त असणारे देहू निवासी पूर्ण बंद करे थोडा बेस दे आणि गेन वाढव वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वैराग्य रागरसिक श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथेतील हा रिपीट जो होतो ना तो व्हायला
थोडा कमी, मग वरचा जो आपला मधला मंडपातला वाढव थोडासा निवडलेला आहे. तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा तुम्हा आपल्याला भगवत प्राप्तीचा मार्ग सांगतात. आपल्या ठिकाणी अष्टसात्विक भाव जागृत करून घेण्याकरता आपल्या ठिकाणी जे आत्यंतिक दुःख आहे त्या दुःखाच्या निवृत्ती करता आणि परमानंदाच्या प्राप्ती करता तुकोबाराय जो मार्ग सांगतात, जे साधना सांगतात आणि त्या साधनेच्या माध्यमातून भगवंतासोबत जे ऐक्य साधलं जातं त्याचं वर्णन तुकोबाराय आजच्या अभंगात करतात. काय साधन सांगतात तुकोबाराय? आपण जर अत्यंत मनोभावे भगवंताची आराधना जर केली, देवाचा जर आपल्या मनाला छंद लागला ना, तर देहरूपी जो जीव आहे हा ब्रह्मस्वरूपता त्याला कशी प्राप्त होते याचं वर्णन करतात. आणि त्याच्यामध्ये आणि देवामध्ये भेद राहत नाही. वास्तविक पाहतो तो नाहीच, पण देहामध्ये आला का मग भेद निर्माण होतो. म्हणून अभेदता प्राप्त करण्याकरता आपल्या ठिकाणी अष्टसात्विक भाव जागृत झाला पाहिजे. देवाबद्दल, संतांबद्दल, देवाच्या नावाबद्दल, संप्रदायाबद्दल, धर्माबद्दल प्रेम जागृत झालं पाहिजे. तरच या मार्गाचं अवलंबन आपल्याला करता येईल. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन याला अष्टसात्विक भाव म्हणतात. आणि जेव्हा ही अवस्था त्या साधकाच्या ठिकाणी, ज्या त्या नामधारकाच्या ठिकाणी किंवा त्या पारमार्थिक व्यक्तीच्या ठिकाणी जेव्हा ही अवस्था त्याच्या ठिकाणी प्राप्त होते, तेव्हा तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे आडी जीवे नुरेची वेगळी. त्या वेळेला हा जीव जीवेश्वर होतो, जीव राहत नाही त्याच्यामध्ये आणि देवामध्ये अंतर नाही, भेद नाही. अशा पद्धतीने तुकोबाराय भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग या अभंगातून प्रतिपादन करतात. विठ्ठला विठ्ठला अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला. विस्तृत चिंतन करण्यापूर्वी 1-2 मिनिटाचा परिहार अगत्य आहे. वैकुंठवासी हरिभक्त पारायण वना तुकाराम पाटील, त्याचप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्त पारायण सावित्रीबाई वना पाटील, बंधू वैकुंठवासी हरिभक्त पारायण जगन्नाथ वना पाटील आणि नातू वैकुंठवासी हरिभक्त पारायण तेजस अशोक पाटील या जीवांचं पुण्य स्मरण या निमित्ताने घाललेला हा मुक्तिमंडप, सभामंडप, ज्ञान मंडप आणि या चारही जीवांच्या उद्धाराकरता ज्यांच्या रसाडवाणीतून आपण भागवताचं श्रवण करीत आहोत, प्रातः आणि आदरणीय हरिभक्त पारायण सुरेश महाराज तडवेलकर यांच्या रसाळ आणि अमृततुल्य वाणीतून आपण या कथेचं रसपान करीत आहोत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आणि जे काही आमचे महाराज मंडळी उपस्थित आहेत, मृदंगाचार्य हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज गोडेगावकर, गायनाचार्य हरिभक्त पारायण कृष्णा महाराज गोडेगावकर, हरिभक्त पारायण गायनाचार्य निवृत्ती महाराज कोठरेकर, गायनाचार्य हरिभक्त पारायण मधुकर काका वारके पिंपळगावकर खुर्द, त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण गायनाचार्य अनिल महाराज गोडेगावकर आणि भुसावळातील समस्त भजनी मंडळ यांच्या आणि अनमोल अशा सहकार्याने सिद्धिविनायक मित्रमंडळ भुसावळ यांच्या विशेष सहकार्याने या कार्यक्रमाचं आयोजन आहे. कारण शास्त्र सांगता आहेत असा जो सोहळा आहे हा एकट्या माणसाला सहजासहजी शक्य नाही, त्याला मॅन पॉवर आपण म्हणतो ना, सहकार्य महत्वाचं आहे. म्हणून परिसरातील भाविक वर्ग, माता भगिनी, टाळकरी मंडळ, तरुण मित्र मंडळ यांचं सहकार्य या कार्यक्रमाला आहेत. एकट्याचा नव्हे खेळ मनोनी मेळ मेळविला आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, या चारही जीवांच्या उद्धाराकरता ज्यांनी हा आणि एवढा मोठा खटाटोप केलेला आहे ते हरिभक्त पारायण प्रल्हाद वना पाटील आणि हरिभक्त पारायण सौभाग्यवती लता प्रल्हाद पाटील आणि समस्त पाटील परिवार तडवेलकर. विठ्ठल विठ्ठल पुण्यस्मरण ज्यांच्या
निमित्ताने आहेत. काही काही वेळेला आधुनिकता जास्त वाढल्यामुळे लोकांच्या हृदयामध्ये, मनामध्ये, अंतःकरणामध्ये शंका येते. आणि महाराज एवढा मोठा खर्च हा केलाच पाहिजे का? हे कार्यक्रम असे घडवून आणलेच पाहिजे का? पुण्यस्मरण हे केलंच पाहिजे का? आणि समजा नाही पुण्यस्मरण केलं तर काय होईल? असे समजावाले भरपूर आहेत बरं का. समजा नाही पुण्यस्मरण केलं तर काय होईल? मी नेहमी सांगतो अशा लोकांकरता दोन प्रकारचे उत्तर माझे तुकोबाराय देतात. म्हणे कोणते कोणते? तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याणी इच्छिती व्हावेतया. असे जर कार्यक्रम घडवून आणले तर ते पूर्वज आशीर्वाद देतात. आता निमित्त या जीवांचा आहे तरी सर्व कुळाचा उद्धार आहे बरं का. निमित्त अर्जुनाच्या निमित्ताने गीता सांगितली परंतु संपूर्ण विश्वाला तिचा लाभ आहे. म्हणूनच शास्त्र सांगतायत, तुकोबाराय वर्णन करतात, जर असे त्या जीवांच्या उद्धाराकरता जर आपण प्रयत्नशील असाल तर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. आणि नाही ना महाराज मग समजा नाही जर केले असे कार्यक्रम शब्दामध्ये त्याला उत्तर दिलेले आहेत. नाही जर असे कार्य केले तर काय महाराज? आपले पूर्वज आपल्या नावाने बोट मोडतात. आहा कटा त्यांचे करीते वंशी दुराचारी पुत्र झाला. म्हणून पितरांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता आपण त्यांचं पुण्य स्मरण करतोय. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या निमित्ताने 2 नंबरची सेवा माझ्या वाटेला आली. किती नंबरची सेवा? 2 नंबरची. पण बुवा 1 नंबर आमचे हरिभक्त परायण मधुकर काका वारके यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये त्यांचा फोन झाला आणि आपल्या भाविकांच्या दर्शनाचा योग आला. माझं परम भाग्य. अभंग हा तुकोबारायांचा आहे. अभंगाची पार्श्वभूमिका मला अशी मांडायची आहे. त्याला प्रस्तावना असं म्हणतात. अभंगाच्या प्रथम चरणाला स्पर्श करण्याच्या अगोदर जे काही 2-3 मुद्दे आहेत ते मला सोडवायचे आहेत आणि अभंगाच्या प्रथम चरणाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. त्या अगोदर एक प्रश्न असा आहे की या पृथ्वी तलावर समग्र मृत्यू लोकाचा जर आपण आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल या पृथ्वी तलावर एकही व्यक्ती आपल्याला विना छंदाचा सापडणार. प्रत्येकाला काही ना काही छंद त्याने जो तो त्याचा छंद जोपासलेला आहे. प्रत्येकाला काही ना काही छंद हा आहेच आपल्या लक्षात येईल. मग जीवाचा छंद वेगळा, जीवाचा छंद वेगळा, संतांचा छंद वेगळा आणि देवाचा छंद वेगळा. विठ्ठल देवाचा छंद काय, संतांचा छंद काय आणि जीवाचा छंद काय? थोडक्यात एक 10-15 मिनिटांमध्ये हा विषय आपल्याला सोडवायचा आहे. आपल्या लक्षात येईल. देवाचा छंद जर पाहिला, उलटा क्रम जर आपण पाहिला ना, तुकोबाराय जो छंद सांगतात त्या छंदापर्यंत आपल्याला यायचं आहे. उलटा क्रम असा आहे बघा. देवाचा छंद जर पाहिला ना तर देवांना माझ्या भगवान गोपाल कृष्णाला गोपाळांचा छंद होता. का तुकोबाराय वर्णन करतात. भक्ताला देवाचा छंद असतो आणि देवाला भक्ताचा छंद असतो. एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा छंद देवा.
त्यांचा छंद देवाला भक्तांचा छंद आहे. गोपाळांचा छंद देवाला लागला होता ना, गवळीयाची दात फिरे काय पुरे चांगली. भगवंताला आपल्या भक्ताचा छंद असतो. चला देवाच्या छंदाबद्दल काय वर्णन करावं. अनंत कोटी ब्रह्मांड चालक सृष्टीचा करता धरता या भगवंताला एकटं करमलं नाही म्हणून छंद निर्माण झाला. सुरुवातीला काहीच नव्हतं म्हणून त्याने हे जगत निर्माण केलं एक छंद म्हणून. ऐका, देवाचा छंद हा वेगळा आहे. त्यानंतर संतांचा छंद वेगळा आहे. संतांचा छंद काय तर आपल्या लक्षात येईल. संतांचा छंद एक देव आणि देवाचं नाम. ऐका, तुकोबाऱ्यांच्या गाथ्यामध्ये गोड असं प्रमाण आहे, आपल्या लक्षात येईल. लागला नामाचा छंद, छंद आहे आणि देवाच्या नामाचा छंद आहे. किती छंद आहेत म्हणे महाराज, गोड प्रमाण आहे. तर